प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कुणी लावला? त्याचं योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे. पुढचा प्रश्न, रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? उत्तर आहे हिमोग्लोबिन. प्रश्न तिसरा, मानवी हृदयाचे एकूण किती कप्पे असतात? योग्य उत्तर आहे 4. मानवी हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. प्रश्न क्रमांक 4, निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? (120 ते 80) असतो. प्रश्न क्रमांक 5, शरीराचे सैनिक कोणत्या पेशींना म्हणतात? योग्य उत्तर आहे पांढऱ्या पेशी. प्रश्न आहे, सर्वयोग्य दाता किंवा युनिव्हर्सल डोनर रक्तगट कोणता? योग्य उत्तर आहे O. प्रश्न आहे, सर्वयोग्य ग्राही रक्तगट कोणता? उत्तर आहे AB. प्रश्न आहे, लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य किती असते? पर्याय क्रमांक क 120 दिवस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न आहे, रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? योग्य उत्तर आहे क जीवनसत्व. प्रश्न आहे, रक्ताचा pH सामूह साधारणपणे किती असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक क 7.4. प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न आहे, अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे पूर्ण होते? योग्य उत्तर आहे लहान आतडे. प्रश्न आहे, लाळेमध्ये कोणते विकर असते? योग्य उत्तर आहे टायलिन. प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवात तयार होते? योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. प्रश्न आहे, जठरामध्ये कोणते आम्ल अन्नाचे पचन करण्यास मदत करते? योग्य उत्तर आहे HCl. प्रश्न आहे, चेतासंस्थेच्या मूलभूत घटकाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे न्यूरॉन. प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? योग्य उत्तर आहे अनुमस्तिष्क. प्रश्न आहे, मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? उत्तर आहे 1350 ग्रॅम. प्रश्न आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे मधुमेह. प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? योग्य उत्तर आहे चेतापेशी. प्रश्न आहे, पित्तरस खालीलपैकी कोठे तयार होतो? योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न आहे, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर आहे स्टेथोस्कोप. प्रश्न आहे, पांढऱ्या पेशींचा मुख्य उद्देश काय असतो? योग्य उत्तर आहे रोगांशी लढणे. प्रश्न आहे, अन्नातील पाण्याचे मुख्यत्वे शोषण कोठे होते? योग्य उत्तर आहे मोठे आतडे. प्रश्न आहे, मेंदूच्या कोणत्या भागामुळे आपल्याला तहान भूक यांची जाणीव होते? योग्य उत्तर आहे हायपोथॅलॅमस. प्रश्न आहे, अन्नाचे पचन कोठून सुरू होते?
योग्य उत्तर आहे मुख. प्रश्न आहे पित्तरस कोठे साठवला जातो? योग्य उत्तर आहे पित्ताशय. प्रश्न आहे मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण सरासरी किती लिटर असते? योग्य उत्तर आहे 5 ते 6 लिटर. प्रश्न आहे रक्तातील प्रथिनांचे प्रमाण साधारण किती टक्के असते? योग्य उत्तर आहे 7%. प्रश्न आहे शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? योग्य उत्तर आहे महाधमनी. प्रश्न आहे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे शिरा. प्रश्न आहे मानवी शरीरातील मास्टर ग्लँड किंवा मुख्य ग्रंथी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. प्रश्न आहे लहान आतड्याची लांबी सरासरी किती असते? योग्य उत्तर आहे 6 ते 7 मीटर. प्रश्न आहे रक्ताच्या कर्करोगाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ल्युकेमिया. प्रश्न आहे हिमोग्लोबिन मध्ये कोणता महत्वाचा धातू असतो? योग्य उत्तर आहे लोह. प्रश्न आहे लाल रक्तपेशी शरीरात कोठे तयार होतात? योग्य उत्तर आहे अस्थिमज्जा. प्रश्न आहे मेंदूच्या आवरणाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे मेनिन्जेस. प्रश्न आहे अनैच्छिक क्रिया मेंदूचा कोणता भाग नियंत्रित करतो? योग्य उत्तर आहे लंबमज्जा. प्रश्न आहे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण प्रामुख्याने कोठे होते? योग्य उत्तर आहे किडनी. प्रश्न आहे अजीवनसत्वाचा साठा शरीरात कोठे केला जातो? योग्य उत्तर आहे यकृत. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? योग्य उत्तर आहे 37°C. प्रश्न आहे लाळेतील टायलिन हे विकर कशाचे पचन करते? योग्य उत्तर आहे पिष्टमय पदार्थ. प्रश्न आहे इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील कशाचे प्रमाण वाढते? योग्य उत्तर आहे साखर किंवा ग्लुकोज. प्रश्न आहे चेतापेशींमधील माहिती कोणत्या स्वरूपात वाहते? योग्य उत्तर आहे विद्युत आवेग. प्रश्न आहे मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? योग्य उत्तर आहे 22. प्रश्न आहे रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे हेमॅटोलॉजी. प्रश्न आहे रक्तातील कोणता घटक रक्त घोटण्यास कारणीभूत असतो? योग्य उत्तर आहे फायब्रिनोजेन. प्रश्न आहे प्रथिनांचे रूपांतर पचनानंतर कशात होते? योग्य उत्तर आहे अमिनो ऍसिड. प्रश्न आहे मेंदूच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? योग्य उत्तर आहे EEG. प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? योग्य उत्तर आहे फिमर किंवा त्यालाच मांडीचे हाड असे पण म्हणतात. प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? योग्य उत्तर आहे स्टेप्स म्हणजे कानातील हाड. प्रश्न आहे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे स्वादुपिंडातील घटक कोणते? योग्य उत्तर आहे बीटा पेशी किंवा इन्सुलिन. प्रश्न आहे मानवी रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन.
प्रश्न आहे मूत्रपिंडाच्या कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे नेफ्रॉन. प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती? योग्य उत्तर आहे थायरॉइड. प्रश्न आहे रक्तातील कोणता घटक ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतो? योग्य उत्तर आहे तांबड्या पेशी. प्रश्न आहे मानवी पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात? योग्य उत्तर आहे 33. प्रश्न आहे जखम झाल्यावर रक्त घोटण्यास मदत करणाऱ्या पेशी कोणत्या? योग्य उत्तर आहे रक्तबिंबिका. प्रश्न आहे ऍड्रिनॅलिन हे संप्रेरक कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रवते? योग्य उत्तर आहे अधिवृक्क ग्रंथी. प्रश्न आहे मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? योग्य उत्तर आहे दृष्टिपटल. प्रश्न आहे प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? योग्य उत्तर आहे 206. प्रश्न आहे रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर. प्रश्न आहे मानवी हृदयाचे एका मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? योग्य उत्तर आहे 72. प्रश्न आहे शरीराच्या कोणत्या भागात युरिया तयार होतो? योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न आहे मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण साधारण किती टक्के असते? योग्य उत्तर आहे 90%. प्रश्न आहे शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? योग्य उत्तर आहे जबडा. प्रश्न आहे मेंदूला कोणत्या धमन्यांद्वारे रक्त पुरवठा होतो? योग्य उत्तर आहे कॅरोटीड. प्रश्न आहे रक्तातील पांढऱ्या पेशींचा मुख्य आकार कसा असतो? योग्य उत्तर आहे निश्चित नसतो, तो अमिबा सारखा असतो. प्रश्न आहे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 65 ते 70%. प्रश्न आहे लाळेमध्ये कोणत्या प्रकारचे विकर अन्नातील जंतू मारण्यास मदत करते? योग्य उत्तर आहे लायसोझोआइम. प्रश्न आहे मानवी श्वसन संस्थेतील वायूची देवाणघेवाण कोठे होते? योग्य उत्तर आहे वायुकोश. प्रश्न आहे पेशींमधील ऊर्जेचे केंद्र कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे तंतुकणिका. प्रश्न आहे रक्ताचा ABO हा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर. प्रश्न आहे मानवी चेतासंस्थेचे मुख्य नियंत्रण केंद्र कोणते? योग्य उत्तर आहे मेंदू. प्रश्न आहे शरीरातील रक्ताभिसरणाचे चक्र पूर्ण होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? योग्य उत्तर आहे 23 सेकंद. प्रश्न आहे शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती? योग्य उत्तर आहे थायरॉइड. प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण किती बरगड्या असतात? योग्य उत्तर आहे 12 जोड्या. प्रश्न आहे शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम कोण करते?
योग्य उत्तर आहे वृक्क, किडनी. प्रश्न आहे हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व सर्वात महत्वाचे आहे? योग्य उत्तर आहे जीवनसत्व ड. प्रश्न आहे मानवी डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? योग्य उत्तर आहे पारपटल. प्रश्न आहे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास कोणता विकार होतो? योग्य उत्तर आहे युरेमिया. प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते? योग्य उत्तर आहे कान. प्रश्न आहे दात आणि हाडांमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो? योग्य उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. प्रश्न आहे मानवी रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के असते? योग्य उत्तर आहे 7%. प्रश्न आहे घाम येणे ही क्रिया शरीरासाठी का आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी. प्रश्न आहे मानवी हृदयातून एका मिनिटाला किती लिटर रक्त पंप केले जाते? योग्य उत्तर आहे 5 लिटर. प्रश्न आहे ॲड्रिनॅलिन हे संप्रेरक केव्हा जास्त प्रमाणात स्रवते? योग्य उत्तर आहे भीती किंवा रागाच्या वेळी. प्रश्न आहे लाळेचा सामू साधारणपणे किती असतो? योग्य उत्तर आहे 6.8. प्रश्न आहे मानवी पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात? योग्य उत्तर आहे 33. प्रश्न आहे कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हणतात? योग्य उत्तर आहे AB पॉझिटिव्ह. प्रश्न आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? योग्य उत्तर आहे रक्ताचे शुद्धीकरण किंवा ऑक्सिजन मिसळणे. प्रश्न आहे मेंदूचा कोणता भाग स्मरण शक्तीसाठी जबाबदार असतो? योग्य उत्तर आहे सेरेब्रम. प्रश्न आहे मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? योग्य उत्तर आहे 60 ते 70%. प्रश्न आहे रक्तातील प्लेटलेट्सचा मुख्य उपयोग काय? योग्य उत्तर आहे रक्त गोठण्यास मदत करणे. प्रश्न आहे पित्त कोठे तयार होते? योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न आहे मानवी शरीरात सर्वात वेगाने वाढणारी ऊती कोणती? योग्य उत्तर आहे केस. प्रश्न आहे पल्मोनरी आर्टरी कोणते रक्त वाहून नेते? योग्य उत्तर आहे अशुद्ध रक्त वाहून नेते. प्रश्न आहे कोणत्या अवयवाच्या निकामी होण्यामुळे डायलिसिस केले जाते? योग्य उत्तर आहे वृक्क किंवा किडनी. प्रश्न आहे मानवी स्नायूची एकूण संख्या सुमारे किती असते? योग्य उत्तर आहे 639. प्रश्न आहे पेशींचा शोध कुणी लावला? योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला.